गायक अधिकारी साहेब यांचं स्वागत मयेकर मॅडम यांनी करावं। जिल्हा माहिती अधिकारी सरांना मयेकर मॅडम यांनी करावं। ओके, धन्यवाद। नाही, जबाबदार नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य देखील आहे। त्यामुळं सर्वांनी मतदान करावं असं मी आवाहन करतो। मतदान केंद्रावर अतिशय चांगल्या सोयीसुविधा आहेत। तिथं स्वच्छ पाणी असेल, त्याचबरोबर फर्निचर असेल, सावली असेल, त्याचबरोबर दिव्यांग मतदार आहेत त्यांच्यासाठी रॅम्प आहे, त्यांना मदत करण्यासाठी व्हीलचेअर्स आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, लोकांना बाहेर मदत करण्यासाठी वोटर असिस्टंट बूथ म्हणजे तुमचं जास्त मतदान केंद्र असतील तर कुठल्या मतदान केंद्रामध्ये तुमचं नाव आहे हे सांगण्यासाठी संबंधित BLO जे आहेत ते तिथं त्या वोटर असिस्टंट बूथमध्ये बसणार आहेत। त्या व्यतिरिक्त आमचे BLO हे घरोघरी जाऊन वोटर इन्फॉर्मेशन स्लिप हे देखील वाटप करत आहेत। त्यामुळं मतदानासाठी निवडणूक यंत्रणा खूप जय्यत केलेली आहे। आम्ही आपली वाट पाहत आहोत, तर त्यामुळं सर्वांनी मतदान करावं असं आवाहन करतो। आजच्या बोट रॅलीमध्ये 100पेक्षा जास्त बोटी सहभागी होत आहेत। सर्व सहभागी जे बोटधारक आहेत त्यांचं मनापासून मी कौतुक करतो, आभार व्यक्त करतो आणि आपण मतदान करावं असं पुन्हा एकदा विनंती करून थांबतो। धन्यवाद। रत्नागिरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या वतीने रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर येथे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। या संदर्भात या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य निवडणूक अधिकारी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी जीवन देसाई, मत्स्य विभागाचे सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मच्छीमार बांधवांच्या वतीने जनजागृतीपर कार्यक्रम, पथनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं आणि या अनुषंगाने समुद्र किनाऱ्यालगत संपूर्ण बोटिंगच्या माध्यमातून भव्य अशा रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी मोठ्या प्रमाणावर मच्छीमार बांधवांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला होता।